कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं ताई तू कशी आहेस? तुम्ही बघताय का आई बाबा? काय ग ताई, तुला एकदा तरी बाबांचा विचार मनात येतो? तुला ना आता आम्ही शत्रू वाटायला लागलोय आणि ते सगळे लोक तुला एकदम सख्खे वाटायला लागलेत। खरं तर ना त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अगदी अधिपतींसहित। इरा कुठून येते ग ही ताकद हे सगळं बोलण्याची? ताई खरं बोलायला घाबरत नाही मी, त्यांना खरंच शिक्षा झाली पाहिजे। माझ्या नवऱ्याला शिक्षा झाली पाहिजे हे सांगणारी तू कोण आहेस इरा? मी काय करायचं ते माझं मी बघून घेईन, तू नको पडूस आमच्यात। ठीक आहे, जशी तुझी मर्जी, तुला जे पाहिजे ना ते तू कर। कारण काय आहे, मी आता काहीही बोलले तरी तुला ते चुकीचंच वाटणार आहे। पण ताई एक लक्षात घे, एक दिवस असा येईल जेव्हा तुला माझं सगळं म्हणणं पटेल, पण तेव्हा वेळ निघून गेली असेल। अक्षय ऐक ना, तू तिच्या बोलण्याचं ना जास्त मनाला लावून घेऊ नकोस। तुला माहितीये ना तिचा स्वभाव आहे, ती काहीही बोलते आणि मोकळी होते। अगं तू तू थोडी शांत हो ना अक्षरा, हा समजून घे ना विषय। तू नको मनाला लावून घेऊस एवढं। अगं बाबा तुम्ही असं करायला नको होतं। अगं अक्षरा, तुझ्या काळजीपोटी केलं आम्ही हे सगळं। मला सांग, आपल्या मुलीला सासरचे लोक मारहाण करतायत, कुठल्या आई वडिलांना सहन होईल? अगं आई पण माझ्या बाळाचा तरी विचार करायचा ना। अगं त्याचाच विचार करून केलं आम्ही हे। मग तुम्ही मला विचारायला हवं होतं ना। ग, तू हो म्हणणार नाहीस याची खात्री होती का आम्हाला? आणि अक्षरा, अधिपतींचं जर तुझ्यावर खरं प्रेम असेल ना तर ते समजून घेतील, हे नक्कीच समजून घेतील। आणि नाही समजून घेतलं तर तू समजून जा की त्यांचं नाहीये प्रेम तुझ्यावर। त्यांचा आहे प्रेम बाबा माझ्यावर, मला पूर्ण विश्वास आहे आमच्या प्रेमावर। तुम्ही आता मला सांगा, कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे तुम्ही? असं का विचारतेस? मला सांगा बाबा प्लीज। आनंदनगर पोलीस स्टेशन। आपल्या घरातला एकदम छोटासा इशा आहे, पण तो इशा आहे सुनबाई मोठा करणार असं वाटतंय आम्हाला। असं काय करणार नाहीत त्या। अधिपती तुमच्या समोर आलेल्या सुनबाई आणि आमच्या समोर आलेल्या सुनबाई वेगळ्या आहेत। कुणी केलं तक्रार? अक्षरा आमोणकर। अधिपती, अधिपती काय कुठं हरवलाय? नाही नाही काय नाही। धक्का बसलाय काय? नाही ते अचानक तक्रार। डोळ्यावर नाही, आता कानावर तरी विश्वास ठेवा। म्हणजे काय नाही, चला। भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध तक्रार करायला गेलो होतो। मला अधिपतींची काळजी वाटते, त्यांना काय वाटेल याची काळजी आहे मला। अक्षू, अक्षू, अगं तू कशाला आलीस आई? मी पण येते तुझ्या बरोबर। अगं नको आई, मी जाते। अक्षरा, तू कुठे जाणार आहेस एवढ्या रात्रीची? अगं त्याला काय झालं आई, राहू दे मी जाते। किती वाजलेत बघतेस का जरा? अगं आई, 2 जीवाची आहेस तू। मी येते तुझ्या बरोबर, टेन्शन नको घेऊस ना तू अक्षरा। आई हे सगळं कसं निस्तरायचं मला कळत नाहीये। अधिपतींना हे जेव्हा कळेल तेव्हा ते कसे रिॲक्ट होतील हे मला खरंच कळत नाही आई, मला टेन्शन आलं आता। अगं तुझ्यावर विश्वास आहे ना त्यांचा, मग झालं तर समजून घेतील ते तुला अक्षरा। आणि आम्ही सांगू ना त्यांना की हे सगळं जे काही झालंय ना ते आम्ही केलंय, तुझा काहीच संबंध नाहीये यामध्ये। हे बघ, आई वडील म्हणून आम्हाला राग येणं साहजिक आहे की नाही? खरं सांगायचं तर सासरच्यांनी तुझा असा छळ करावा कुठल्या आई वडिलांना सहन होईल सांग बरं? आम्ही काहीच करायचं नाही का?
आई तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आत्ता अधिपतींची मनस्थिती ठीक नाहीये. अशात जर भुवनेश्वरी मॅडमनी त्यांना काहीतरी उलटसुलट सांगितलं तर किती महागात पडेल आपल्याला, सगळं बिघडेल. आई तुम्ही खूप घाई केली आई, खूप घाई केली तुम्ही. आणि मी समजू शकते की बाबांना राग आला म्हणून ते म्हणाले की आपण तक्रार करू, कारण त्यांनी जे काही घडलं ते बघितलंय स्वतःच्या डोळ्याने. पण तू तरी समजावायचंच नाही त्यांना, सांगायचंच तू काहीतरी. अक्षरा तक्रार केली हे चुकलं का आमचं खरंच? हो चूक झाली आई. अगं पण बाबा दुखावले गेलेत अक्षू. आई बरोबर आहे, पण तरी सुद्धा बाबांनी हे पाऊल उचलायला नको होतं. अक्षरा पण आई तू ऐक माझं प्लीज. अधिपती, अधिपती, सुनबाईंचा विचार करतायसा? नाही. समजू शकतो आम्ही. ज्या माणसावर आपण मनापासून प्रेम करतो तो जर चुकीचा वागला तर त्रास होणारच नाही का? पण जाऊ दे, जे झालं ते झालं, सोडून द्या आता सगळं, जाऊ दे. त्यांनी लई इशे हार्ड केलाय बरं का आई साहेब. ते सोडून देण्यासारखा इशे नाही. मी हे विसरू शकत नाही बघा. तुम्ही रागराग करून घेऊ नका. सगळ्यांनी डोसकी फिरून घेतली तर कसं चालेल? चला जाऊ दे, चला निघूया. एक काम करा, तुम्ही व्हा पुढं, मी फॅक्टरीत जातो जरा. फॅक्टरीत एवढ्या रातच्याला? काही गरज नाही, चला घरी आणि झोपा शांतवानी. झोप उडल्या आता काय झोपणार, तुम्ही व्हा पुढं, मी येतो नंतर. कशा पाई एवढा त्रास करून घेतायसा? त्यांनी माझ्या नावे तक्रार द्यायला पाहिजे होते बघा आई साहेब. जे काय कंप्लेंट त्यांना द्यायची होती, आमचं आम्ही दोघं आयुष्यभर भांडत बसलो असतो ना, बघून घेतलं असतं. तुम्हाला कशाला मध्ये घेतलं? तुमच्या नावे तक्रार दिली मूर्खासारखी. तुम्हाला आता यायला लागलं ना, पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागली ना मास्तरीनबाईंमुळं. जाऊ दे अधिपती, आता का नाही, आम्हाला सवय झाल्या सगळं सहन करायची. चला जाऊया. नाही नको, खरंच मला जरा वेळ एकट्याला राहू दे. एक काम करा, तुम्ही पाहिजे तर जाता तर मला फॅक्टरीत सोडा आणि मग तुम्ही जावा घरला. मी थांबतो जरा वेळ फॅक्टरीत, मी नंतर येतो घरला. ठीक आहे. हाय अंबाबाई, भूमीवर आलेलं संकट दूर कर बाई. लय भोगलंय तिनं आजवर, अजून काय भोगायला लावू नगस. तिला तिला सुखरूप घरला धाड. ताई ताई ताई. दुर्गे, हा कशा पायी कोकलतीयास? इकडे ये. अगं ताई कुठे आहे? काय काय झालं काय? हा ताई ताई कशा पायी कोकलतीयास? अगं ताई कुठे आहे? मला आत्ताच्या आत्ता ताईला भेटायचंय. तुला सांगू, तिच्यासाठी की नाही मी लई मोठा खजिना आणलाय. तो खजिना बघितल्यावर ताई एवढी खुश होणार आहे का नाही, काय सांगू तुला. ते कुठे आहे ताई, कुठे आहे? कशाची खुश होतीये बाई ती? खुश राहणं तिच्या नशिबातच नाही वाटत. म्हणजे असं का बोलायली सात्य तू? ताई कुठे, सांग की, मला भेटायचंय, बोलायचंय तिच्याशी. भूमी घरात नाही आहे. कुठे गेलीया? ती पोलीस स्टेशनात गेली. काय? पोलीस स्टेशनात ताई गेलीया? का? सोनबाईनं तिच्या विरोधात तक्रार केली. त्या मास्तरनीनं ताईच्या विरोधात तक्रार केल्या? होय. त्या मास्तरनीची एवढी हिम्मत, डायरेक्ट पोलिसात गेली ती. आता बघ मी तिची कशी वाट लावते. ते अशी वाट लावेल का नाही हं? ती आयुष्यभर मला लक्षात ठेवल, बघ तू. दुर्गे अगं, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.